नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. काल लोकसभेन वुमन रिझर्वेशन बिल डिफीट जालें. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असल्या कारणान लोकसभेतल्या 543 सिटां पैकी 352 एमपीसांची गरज असली ह्या बिलाक सपोर्ट करपाक लागून. पुणून 298 खासदारांचो सपोर्ट ह्या बिलाक मेळ्ळो, जाल्यार 230 खासदारांनी ह्या बिलाक विरोध केलो आणि 352 खासदारांचो सपोर्ट ह्या बिलाक न मेळ्ळ्या कारणान हे बिल डिफीट जालें. आयज भाजपान पुरायपणान ह्या बिल डिफीट जावपाचो ठपको हो ऑपोजिशनाचेर मारपाक सुरवात केल्ली आसा. सगळ्या सोशल मिडियाचेर म्हटल्यार ते सगळे बीजेपीचे लिडर जावं, कार्यकर्ते जावं, ऑफिस बेरर जावं, सोशल मिडियाचेर तुटोन पडलेले आसात काँग्रेस पक्षाचेर आणि हे विरोधकाचेर की हे सगळे विरोधक हे महिला सशक्तीकरणाच्या विरोधात आसात म्हणून. खरें म्हटल्यार जेन्ना वेस्ट बेंगाल, तामिळनाडू सारख्या व्हडल्या राज्यांची विधानसभा वेंचणूक जावपाची आसा, त्या फाटभुंयेर अकस्मात केंद्र सरकार हे बिल घेवन येता आणि त्याच्या खातीर 3 दिसांचे स्पेशल सेशनूय आपयता. ह्या सरकारच्या पुराय सेशन आपोवपाच्या प्रकाराचेरूच विरोधकांनी आक्षेप घेतलेलो की अशी कितें गरज पडली केंद्र सरकाराक हे मदींच बिल हाडपाचें. म्हणटकूच पुरायपणान ह्या बिलाची योजना आणि टायमींग जर पळयत जाल्यार निवडणुकांचेर लक्ष दवरून बायलां खातीर आमी कितें तरी करतात अशें दाखोवपाचो हो यत्न केंद्र सरकाराचो ह्या पुराय प्रक्रियेंतल्यान एक्सपोज जालो. 33 रिझर्वेशनाचें बिल 2023 ह्या वर्साच पास जाल्लें. पुणून त्या वेळार केंद्र सरकारान तें आरक्षण तात्काळ लागू करनासतना 2029 सावन तें आरक्षण लागू जातलें, कारण त्या पयलीं सेन्सस सोंपतलो आणि डिलिमिटेशन जावन तें आरक्षण लागू जातलें असो निर्णय केंद्र सरकारान भाजपानूच घेतलेलो. पूण आतां जेन्ना सेन्सस हो फुडें धकलपाक शकता अशी परिस्थिती जाल्या, जाल्यार 2029 सावन हें आरक्षण लागू करचें अशें म्हणून सरकार बिल हाडटा आणि त्या बिला फाटल्यान आनी एक बिल हाडटा जें डिलिमिटेशनाचें. तातूंतल्यान 543 लोकसभेचे जे सीट आसात ते व्हरून डायरेक्ट 850चेर व्हरून केंद्र सरकार नेमकें करपाक कितें सोदता होच प्रश्न पुराय देशाक पडलेलो आसा. आणि पुरायपणान महिला आरक्षण, महिला सशक्तीकरण अशा पद्धतीचें एक चित्र तयार करून हे बिल घाई गडबडीन पास करपाची जी योजना भाजपा सरकारान आखलेली ती निमणी अपयशी ठरली. आता ज्या तरेन सोशल मिडियाचेर त्यांचे ट्रोलिंग सुरू आसा विरोधकांच्या बाबतीत, ज्या तरेन सोशल मिडियाचेर जणू बायलांचो सामको एक पुळको ह्या सगळ्या बीजेपी वाल्यांक आयल्या अशा पद्धतीचो जो प्रचार सुरू आसा, मिडियांकडेन व्हडले व्हडले स्टेटमेंट बीजेपीचे लिडर करताना पळय, खरें म्हटल्यार हे स्टेटमेंट पळयल्या उपरांत लोकांक हांसप काय रडप हेंच कळना अशी परिस्थिती आसा. पुणून जेन्ना बीजेपीची एक स्ट्रॅटजी ठरता तेन्ना त्या स्ट्रॅटजीचेर आनी विचार करप नासता. तुका सांगलें बाबा सूर्य दक्षिणेक उगवता, हय सूर्य दक्षिणेक उगवता अशें म्हणपाची ही बीजेपीची परिस्थिती आणि बीजेपीचे कल्चर. थंय जें कितें हायकमांड ठरयता तें तूं हायकमांडाचें उतर सत्य मानप आणि ती फुडें वचप अशा पद्धतीची तेंची परिस्थिती. आणि त्या खातीर फटींगपणाचो बाजार हो बीजेपीन आमकां हालींच्या तेंपार खुबसो पळोवपाक मेळटा. म्हटल्यार एका तेंपार नितीमुल्यां, प्रामाणिकता ह्या सगळ्या गजालींची कदर करपी हो पक्ष आयज फटींगपणाचो कसो बाजार जाला हें आनी वेगळेपणान सांगपाची गरज ना. आतां 2023 ह्या वर्साच हें बिल पास जाल्लें. त्या उपरांत बीजेपीन स्टेटमेंट केल्लो की आमी 33% महिलांक आमच्या संघटने भितर आरक्षण दितले म्हणून. मागीर हो स्टेटमेंट खंय गेलो? संघटनेन बीजेपीन 33% महिलांक आरक्षण दिला काय कितें हाची जाप म्हाका दिसता बीजेपीन दिवची पडटली. बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी दिवची पडटली. दुसरी गजाल, 543 सिटां भितर 33% आरक्षण दिवपाक कोणाचीच हरकत ना. पुणून 543चे जागे थेट व्हरून 850 करप आणि त्यातून 33% महिलांक आरक्षण दिवप हाचो अर्थ नेमको कितें होवूय प्रश्न आसा. एकीकडेन ज्या तरेन आयज ह्या राजकीय व्यवस्थेचेर जो खर्च जाता आणि सर्वसामान्य नागरिकांक टॅक्सांतल्यान हो सगळो खर्च हो भरचो पडटा, तातूंतल्यान इतले सीट हे वाडोवप हे आमच्या देशाक परवडटलें काय कितें होय तितलोच म्हत्वाचो प्रश्न आसा.
आता एक मिशनूच बीजेपीचे सुरू जातले, तातूंत मातूय दुबाव ना. सोशल मिडियाच्या भायर आपल्या महिला संघटनांक फुडें काडून मोर्चा काडटले, काँग्रेसीचो निशेध करतले, काँग्रेस ही कशी महिलांच्या विरोधान आसा, विरोधक हे कशे महिलांच्या विरोधान आसा हाचे कार्यावळी जातले, हाची व्हडली व्हडली भाशणां जातली, निशेध सभा जातल्यो. हो आता बाजार तांचो सुरू जावपाचोच आसा. पुणून हे सगळें करता आसतना बीजेपी एक गजाल मात विसरता. एक म्हटल्यार बीजेपी कडेन 33 आमदार आसात. आता स्वर्गीय रवी नाईक हांचे निधन जाल्या उपरांत 32 आमदार आयज बीजेपी कडेन आसात. जाल्यार हे 32 आमदार असलेल्या बीजेपीन एकाय महिला आमदाराक कित्याक मंत्री करूंक ना? आता घडये ते करताय आसूं येत किंवा करताय आसतले आसले, पुणून ते आता करपाक कित्याक शकना? तर तिनूय बायलां आमदार जी बीजेपी कडेन आसात ती तांचे घोवूय हे आमदार आसात आणि मंत्री आसात. आता डॉक्टर दिव्या राणे तांचे घोव विश्वजीत राणे मंत्री आसात. डिलायला लोबो तांचो घोव मायकल लोबो हो चेअरमॅन आसा. मागीर जेनिफर मोन्सेरात तिचो घोव बाबूश मोन्सेरात हो मंत्री आसा. म्हणटकूच ह्या तिगां जाणांतल्या कोणाक जर एकट्याक मंत्री करचे जर थारायलें जाल्यार त्यांच्या घोवाचें मंत्रीपद नाजाल्यार घोवाचें जे चेअरमॅन पद आसा तें वयतलें. म्हणटकूच थंय भायर जाले, थंय आनी करपाक शकनात. आता तुमी तुमचे तिनूय आमदार महिला जी आसात ती तुमच्याच आमदाराच्यो बायलो आसात. म्हणटकूच तुमकां महिला आरक्षण कित्याक जाय? तुमच्या फॅमिलीची विस्तार करपाक, पॉलिटिकल विस्तार करपाक, काय सर्वसामान्य महिलांक संदी दिवपाक? आयज बीजेपीन कितलीशीच बायलां फुडारी महिला मोर्चांतल्यान बीजेपीन बऱ्यापैकी काम करून गेली, जाल्यार तातूंतली एकूय आमदार कित्याक जावपाक शकूंक ना हाची म्हाका दिसता जाणीव बीजेपीक दवरची पडटली. आपल्याच लिडरांच्या पॉलिटिकल फॅमिलींतल्या बायलांक तिकिटी दिवप आणि आपल्या फॅमिलीचो राजकीय विस्तार करप हो अजेंडा सध्याच्या परिस्थितीन बीजेपी राबयता, अशी आयज परिस्थिती आमकां पळोवपाक मेळटा. तिनूय बायलां आमदार ही पॉलिटिकल फॅमिलींतली आयज बीजेपीचे आमदार जातात. हाच्या वयल्यानूच ही स्पश्ट नीती बीजेपीची स्पश्ट जाता. आता सगळ्यात महत्वाची गजाल म्हटल्यार बीजेपीक जर खरेंच दिसता महिला सशक्तीकरण जावपाक जाय, रवी नाईक हांचे एक पद तर मंत्रिमंडळान रिकामीत आसा, ते तरी मंत्रीपद खंयच्या तरी बायलां आमदाराक मेळटलें काय कितें? काय चल या 33% आरक्षणाच्या या पुराय मिशनान एक 3 मंत्र्यांक देऊन तिनूय बायलांक मंत्री करपाचो धाडस मुख्यमंत्री करपाक शकता काय कितें तेवूय आमकां पळोवपाक जाय. दुसरी गजाल, कायद्यान महिलांक 33% आरक्षण मेळपाक जाय, हो कायदो पास जाला. आता ते केन्नाच्यान मेळपाक जाय हें अजून थारोवंक ना. 2029 ते लागू जातले, पूण सेन्सस फुडें गेल्ल्या कारणान ते ताण आनीकूय फुडें वचपाक शकता. पूण हाचो अर्थ तुमकां 33% बायलांक उमेदवारी दिवपाक कोणेच आडोवंक ना. म्हाका दिसता आता सध्याच्या ह्या पुराय परिस्थितीन जेन्ना महिला आरक्षणाच्या विशया वयल्यान येदे व्हडलें धुमशाण सुरू आसा, ह्या परिस्थितीन राजकीय पक्षांनी स्वताहून व्हॉलंटरीली फुडल्या 2027च्या विधानसभा वेंचणुकीत 33% रिझर्वेशन बायलांक दितले आणि 13 सुमार मतदारसंघातल्या बायलांक उमेदवारी दितले अशी घोषणा करपाची आयज गरज आसा. आणि बायलांनी ही ह्या पॉलिटिकल पार्टींच्या ह्या बायलांची भाशणां आयकनासतना पॉलिटिकल पार्टींचेर प्रेशर घालपाक जाय. तातूंत बीजेपीच्या बायलांनी बीजेपीचेर प्रेशर घालपाक जाय, काँग्रेसीच्या बायलांनी काँग्रेसीचेर प्रेशर घालपाक जाय. जे पॉलिटिकल पार्टी आसात त्या पॉलिटिकल पार्टींतल्या बायलांनी आपापल्या पॉलिटिकल पार्टीक सांगचे पडटले की फुडल्या असेंब्ली इलेक्शनाक 33% उमेदवारी ही बायलांक मेळपाक जाय, जाल्यारूच बायलां त्या पक्षा बरोबर रावतली. गोंयची बीजेपी आता सोशल मिडियाचेर ज्या तरेन महिला आरक्षणाच्या नावाचेर जो बोवाळ मारता ती ह्या बाबतीत फुडाकार घेतली काय कितें? ती जाहीर करतली काय कितें की 2027च्या विधानसभा वेंचणुकीत 33% आरक्षण हे महिलांक ते दितले उमेदवारीच्या बाबतीत आणि 13 जागे हे बायलां खातीर राखीव दवरतले. हे धाडस बाब दामू नायक करपाक शकता, हे धाडस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करपाक शकतात. हे धाडस जर तुम्ही करतात जाल्यार तुमच्या या बायलांच्या आरक्षणाच्या विशयाच्या बाबतीतलो पुळको हो खरो मानू येता. ते जर तुम्ही धाडस करिनात जाल्यार तुमचो हो पुळको आणि
तुमची ही नारेबाजी हे निव्वळ राजकारण असो ताचो अर्थ जातलो. महिलांक राजकारणात वांटो मेळपाकूच जाय. लोकसंख्येच्या तुळेंत 50% महिला आसात आणि त्या तुळेंत तांकां प्रतिनिधित्व मेळप हे सामकें गरजेचें. पूण हे प्रतिनिधित्व म्हटल्यार तुमच्याच आमदारांच्यो बायलो अशें तें जावपाक शकना. त्या मतदारसंघातल्या महिलांक तें प्रतिनिधित्व मेळपाक जाय. आयज डॉक्टर दिव्या राणे हे पर्ये मतदारसंघाचें प्रतिनिधित्व करतात. त्यो जरी प्रताप सिंग राणे हांच्यो सून आसल्यो तरी पर्ये मतदारसंघाच्या बाबतीत तांकां नेमकी कितली खबर आसा हो तितलोच म्हत्वाचो प्रश्न आसा. आयज पर्ये मतदारसंघ 70 मतदारसंघातले लोक आयज आपले काजू बागायती जे सांबाळटात, काजू हे तांचे उत्पन्नाचे मेन स्रोत, आयज ते थंय कितल्याशाच चॅलेंजीस संकटांक थंय सामोरे वयतात. जाल्यार हांगासर आमी कॅज्यू फेस्टिवल म्हणून सेलिब्रेट करतात आणि हांगासर त्या फेस्टिवलाच्या नावार कोट्यांनी रुपयांचो धूप करतात. डिलायला लोबो कलंगूटचे आमदार मायकल लोबो हांची घरकान्न ती शिवोलची आमदार जाता. जाल्यार शिवोली मतदारसंघात एकूय बायल ही आमदार जावपाक पात्र ना काय कितें असो प्रश्न तातूंतल्यान पडटा. आतां तर प्रत्येक ह्यो फॅमिली आपल्या पुतांकूय राजकारणान हाडपाक सोदतात. म्हणटकूच ह्या राजकारणाचो ज्या पद्दतीन विस्तार करपाची येवजण ही कांय पॉलिटिकल फॅमिलींनी जी आंखलेली आसा, त्याच पॉलिटिकल फॅमिलींतले लोक आयज महिला आरक्षणाचो हो विशय घेवन रस्त्यार घेवन आमच्या बायलांक भाशणां ठोकतात आनी आमची गोंयकार बायलां ती मुखाट्यांनी आयकतात. म्हाका दिसता बायलांनी आतां ही फकाणां आयकपाची आणि पळोवपाची बंद करची. ह्या फुडाऱ्यांक थेट प्रश्न करचो, तुमी घरा बसात आणि आमच्यातल्या पात्र बायलांक संदी दियात. आमी त्या संदीचो उपेग करतात. आमी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी खातीर, आमच्या गोंया खातीर काम करतात. आतां ह्या बिलाच्या बाबतीत राजकारण सुरू जातलें. वेगवेगळ्यो सभा बैठक्यो निदर्शनां सुरू जातलीं. ह्या वेळार लोकांनीच ह्या पॉलिटिकल पार्टीक जाप दिवची पडटली आणि तांच्या कडल्यान उतर घेवचें पडटलें की फुडल्या 2027च्या निवडणुकीक 33% बायलांक उमेदवारी मेळपाक जाय. जो राजकीय पक्ष ह्या 33% बायलांच्या उमेदवारीचेर हयकार दिता आणि एक्सेप्ट करता त्या राजकीय पक्षा फाटल्यान बायलांनी उबे रावपाक जाय. ही चॅलेंज कोण स्विकारता तें आमी पळोवयाच. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.